नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। मी ह्याच्या आधी देखील मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे आपल्या लग्नाचं विवाह प्रमाणपत्र या विषयावर खूप कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर्स दिलेली आहेत, व्हिडिओ देखील बनवलेले आहेत। परंतु अजूनही मॅरेज सर्टिफिकेटबद्दलचा जो काही अवेअरनेस आहे किंवा त्याचं जे महत्त्व आहे ते अजूनही मला वाटतं समाजामध्ये तेवढ्या प्रमाणात पसरलेलं नाही आहे। म्हणजे प्री वेडिंगवर आपण इतका खर्च करतो किंवा बायकांच्या मंगळसूत्राची किंमत विचारली तर ते नाही म्हटलं तरी 2, 3, 5 लाखाच्या घरात असतं किंवा आपल्याला वाटतं की अरे आपण या मिस्टरांच्या नावाचा सिंदूर भरतो किंवा समाजामध्ये लोक आम्हाला नवरा बायको म्हणूनच ओळखतात। हे कितीही जरी खरं असलं तरीही मॅरेज सर्टिफिकेट आहे। काल माझ्याकडे एक गुजराती आंटी आल्या होत्या, त्यांच्या लग्नाला 38 वर्ष कंप्लीट झाली, परंतु काही वादावादीमुळे त्यांचा नवरा आणि दोन्ही मुलं देखील ह्यांनी त्यांना घराच्या बाहेर हाकलून दिलं, काढून टाकलं। आज आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट, परंतु तरीही कुठेतरी हळूहळू सावरून आज पोळी भाजीचे डबे देऊन ती बाई स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे। म्हणाली आता तर खूप वेळ झाला मॅडम, मी तर त्यांच्यापासून लांब आहे, आता माझी इच्छा आहे की मी फॉरेनला फिरायला जावं, परंतु फॉरेनला फिरायला जाताना पासपोर्टची गरज आहे। मग पासपोर्टची जर गरज असेल तर मी पासपोर्ट विंडोवर गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अरे तुम्ही घटस्फोटीत नाही आहात, हो की नाही, म्हणजे तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट प्रोव्हाइड करा। परंतु आम्ही लग्न झाल्यानंतर आज 38 वर्ष मी आयुष्याची दिल्यानंतर मला आज कळते की मी मॅरेज सर्टिफिकेटच काढलेलं नाही आहे, तर मग आता मी काय करू। बघा, एका बाईने आपल्या आयुष्याची इतकी वर्ष दिली, 2 मुलं मोठी आहेत, परंतु वादविवाद झाल्यामुळे तिला आज तिघांनी मिळून घराच्या बाहेर काढले आणि आज ती भलेही स्वतंत्र राहत असेल तरीही पासपोर्टसाठीची जी रिक्वायरमेंट आहे मॅरेज सर्टिफिकेटची ती आज पूर्णत्वाला जाऊ शकत नाही आहे। त्यामुळे लक्षात घ्या, माझं अजूनही ऐका, मॅरेज सर्टिफिकेटबद्दल जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर माझ्याशी संपर्क साधा। लग्नावर इतकाला पैसा खर्च करताय, थोड्याशा हजारांमध्ये फी असते, मॅरेज सर्टिफिकेट काढा आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। मॅरेज सर्टिफिकेट इज अटमोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट इन युअर लाईफ। धन्यवाद।